लाडक्या बहिणींसाठी आता एक सगळ्यात मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या, निकष बाजूला ठेवा, 2100 रुपये जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनीही केली आहे। लाडक्या बहिणींना कधी मिळणार वाढीव हप्ता पाहूया। लाडकींना 2100 रुपये कधी? डिसेंबरच्या महिन्याचीही लाडकीला प्रतीक्षा। तातडीने 2100 रुपये देण्याची ठाकरेंची मागणी। महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरनं 2100 रुपये देणार अशी घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती। आता लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्ताही आली। मात्र 2100 रुपये सोडा, डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ताही लाडक्या बहिणीला मिळालेला नाही। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे डोळे लागलेत। मात्र ही प्रतीक्षा आता आणखीनच लांबणीवर पडली असून अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च 2025 पर्यंत वाढीव निधीसाठी वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? मार्च पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याचा निर्णय। डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार। अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होणार। त्याचमुळे उद्धव ठाकरेंनी संधी साधत लाडकीवरून सरकारला टार्गेट केलंय। लाडक्या बहिणींना तात्काळ 2100 रुपये द्या, निकष बाजूला ठेवून 2100 रुपये जमा करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजे। ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजे। 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मात्र डिसेंबरचा हप्ता आणि वाढीव 2100 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातल्या साऱ्या लाडक्या बहिणींचे डोळे लागलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।